नमस्कार. ह्या पद्धतीने तुम्ही बॅक साईड तुमची शिवा म्हणजे तुमची पण बॅक साईड कधीच उचलल्या जाणार नाही, वर तरंगणार नाही. आधी पाठीमागच्या साईडने 4.5 इंच घ्यायचं व वरती पण 4.5 इंचच घ्यायचं आहे. टक्स 4.5 इंचाचा आपल्याला द्यायचा आहे. दोन्ही साईडने टक्स आखून घ्यायचा, त्याचं मार्किंग करून घ्यायचं. टक्स मोजून घेतला का मग नंतर अर्धा इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. दोन्ही साईडने अर्धा इंचाचे टक्स घ्यायचे आहे. आता आपण टक्स मोजून घेणार आहोत. अर्धा इंच घ्यायचा व तो वरती 4.5 इंच मोजून आखून घ्यायचा. बरोबर 4.5 इंच आखला की ते टक्स देऊन घ्यायचे. डबल शिलाई द्यायची म्हणजे पॅक राहता. दोन्हीकडे आपण टक्स देणार आहोत. दोन्ही टक्स व्यवस्थित घेतले म्हणजे आपले ब्लाऊज उचलत नाही. टक्स कमी जास्त नको व्हायला म्हणून माप व्यवस्थित मोजून घेणे. आता आपल्याला त्याला व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. साईडनी क्रॉस होतं. टक्स दिल्यानंतर थोडासा असा कपडा ब्लाऊजचा खाली येतो. अर्धा इंच आपल्याला तो असा हे करून आखून घ्यायचा आहे व 1.5 इंचाची पट्टी घ्यायची व ती लावून घ्यायची आहे. साईडचं अर्धा इंच ते पाव इंचाचं सोडून वरती लावायची आहे पट्टी, म्हणजे ते व्यवस्थित सरळ येतं. जर आपण तशीच पट्टी लावली तर ब्लाऊज साईड पार्ट खाली येतो व मध्ये ब्लाऊज वर जातं, म्हणून आपले ब्लाऊज उचलल्या जाते. त्यासाठी पाव इंच साईडनी आपल्याला ते सोडायचं आहे. ब्लाऊज सरळ दिसते. दाबटीप टाकून घ्यायची आहे सरळ. त्याच्यानंतर साईडनी पण टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवले तर तुमचं ब्लाऊज मागून कधीच उचलणार नाही. आता आपण ही 5 नंबरची टीप करून दाब शिलाई देणार आहेत. नंतर तुरपाई करून ब्लाऊज रेडी करायचं. बघा तुमचं ब्लाऊज कधीच उचलणार नाही, मागून उचकणार नाही. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.